म्हणजे हा रोड आहे ना, हा पूर्ण असा ब्लॉक असणार आता. सो परत आम्ही आलो आहे लालबागच्या लेनमध्ये आणि वरती त्यांनी बोललो आणि लाईट चालू झाली. ही आतमधली गल्ली आणि हीच मुखदर्शनाची हीच असते ना. सो आपण आता आलो आहे महागणपतीच्या इथे. आहे चिंतामणी, इथे अशी लाइटिंग करून मूर्ती झाकून उद्या हे मीडियासाठी ओपन होणार आहे. अशी आतमध्ये जाते नवसाची लाईन आणि ही मुखदर्शनाच्या इथून. इथून सगळे मोठे मोठे गणपती समोरून निघतात. खास तो रोड आणि इथे त्यांचा मेन गेट आहे परळच्या राजाचा. बघा बघा इथे आतमध्ये गणपती आहे, वरती मूर्ती बघा, महादेवांची मूर्ती ठेवली आहे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा जो व्हिडिओ ना एकदम भारी असणार आहे, कारण आजचा व्हिडिओ तो गणेशोत्सवावरती आहे, गणपतीवरती व्हिडिओ आहे. आम्ही लालबागमधून जेवढे पण फेमस गणपती आहेत ना तिथे आम्ही व्हिजिट करतो आहे आणि तिकडची जी तयारी आहे ते तुम्हाला दाखवतो. जसं की लालबागचा काय झाला, चिंतामणी झाला, काळ चौकीचा महागणपती झाला, गणेश गल्ली झाला, मुंबईचा राजा जो गणेश गल्ली आहे तो, परळचा राजा. तर तिकडे हळूहळू जाणार आणि तिकडचं तुम्हाला दाखवणार आहे की तिकडे काय काय तयारी झाली आहे ते. तर पहिलं महागणपतीच्या इथे आलो आहे. बघा त्यांचं जर गेट असेल तर हा दाखवेल, नाही तर मग चिंतामणी आहे पुढे. तर बघू आता जो तुम्हाला दाखवेल तर तुम्हाला कळेलच. मग आता जो मला पण दिसतं तो तुम्हाला मी दाखवेलच. माझ्यावर अजून पण लोक आहे. हा आहे श्रेयस, जो की व्हिडिओमध्ये त्याला यायचं नसतं आणि अजून दोघं जण आहेत, ते पुढे जाऊन तुम्हाला मी त्यांना भेटवतो. आता आपण पहिलं जाऊया. सो हा जो गेट आहे ना, हा महागणपतीचा गेट आहे. अजून मे बी कलर व्हायचा बाकी असेल, ते माहिती नाही, असंच आहे म्हणून. हे बघा तिथे आतमध्ये गणपती असतो. काय चल. सो आपण आता आलो आहे महागणपतीच्या इथे. तर हे त्यांचं असं डेकोरेशन आहे. आणि ते फुल त्यांचा AC वगैरे असतो इथे. काय डेकोरेशन आहे, मस्त आहे बघा. आणि जी फेमस जी गल्ली आहे ती हीच गल्ली आहे. म्हणजे ह्या गल्लीतून येतो परफेक्शन जे बोलतात ना. हे आता काळोखात तर एवढं दिसायचं नाही, बट ह्या गल्लीतून इथून असं वरतून येतो. चला आता नेक्स्ट चिंतामणीच्या इथे जाऊन आपण बघूया तिकडची काय तयारी आहे. इथे आता तुम्हाला गणपतीच्या दिवसात पण येऊन मी दाखवेलच इकडचं. काही गल्ली तुम्ही महागणपतीच्या इथून बघा, इथून आलात ना की समोर चिंतामणीचा गेट आहे बघा. हा अजून गेटची ना लाइटिंग नाही लावली आहे, बिकॉज आज आहे बुधवार आहे ना, आज बुधवार आहे. शनिवारी येत आहेत सगळे गणपती. आहे चिंतामणी, ही इथे अशी लाइटिंग करून ठेवली आहे. म्हणजे अजून ऑन नाही केली आहे, पण लाइटिंग करून ठेवली आहे. आता जेव्हा आगमन होतं ना त्यावेळी ती लाइटिंग चालू होती. आता आपण परवा मे बी परवा आपण परत व्हिडिओ काढू ना, तेव्हा आपल्याला सगळी लाइटिंग दिसेलच ही ऑनमध्ये, सगळ्या ठिकाणची दिसेल. अरे मी झाकून ठेवलं आहे तिथे, पहिलं परमिशन घेऊया. सो हा आहे चिंतामणीचा आतमधला गेट. गणपती झाकून ठेवला आहे त्यांनी आणि आता अजून हे बघा असं इकडे काम चालू आहे. अजून 2 दिवस त्यानंतर होईल. त्यांचं असं सिम्पल पण एकदम भारी असतं. मूर्ती झाकून ठेवली ती आता आपला परवा शनिवारी बघायला भेटेल. बेसिकली त्या साईडने पण अशी एंट्री असते, इथून पण एंट्री असते. जेव्हा गणपती नसतो तेव्हा ही एंट्री ओपन असते.
काही आता ब्लॉक करून ठेवलं आहे, बट इथून समोर तुम्ही लालबागच्या राजाला डायरेक्ट जातात. तर आतापर्यंत 2 ठिकाणी आपण गेलो. एक तर महागणपती, काळा चौकीचा महागणपती होता तो पहिला गेला तो, आणि आता जो सेकंड होतं ते चिंतामणी, एवढा फेमस गणपती चिंतामणी. आणि आता आपण चालू आहे लालबागचा राजाजवळ. तिथे मला ॲक्च्युली घरच्या गणपतीसाठी सामान पण घ्यायचं आहे, आणि त्याच वेळाने आतमधलं पण तुम्हाला मी दाखवून देईन. आता लालबाग राजाच्या इथे आलो आहे, पण ना ही लाईट बंद आहे. काल आम्ही जेव्हा आलो होतो ना तेव्हा लाईट चालू होती. ही आतमधली गल्ली, ही लाईट चालू आहे, आणि इथे सगळं सामान भेटतं तुम्हाला. जर गणपतीचं जे काय पूजेचं वगैरे सामान आहे ना ते सगळं इथे भेटतं आतमध्ये. आणि हीच मुखदर्शनाची हीच असते ना. आपलं ते हत्तर बघा बाबा कुठे भेटतं. सो परत आम्ही आलो आहे लालबागच्या लेनमध्ये, आणि वरती फुगे लावलेत का? हे काय आहे? अच्छा, लाईट्स आहेत या लाईट्स. त्याचं ना प्रॉपर लाईटिंग नाही लावले आहे, त्यामुळे एवढं असं उठून दिसत नाही आहे. अरे बरं लावली रे त्यांनी, बोललो आणि बरं लाईट चालू झाली. मी बोललो तर त्यांनी ऐकलं वाटतं, त्यांनी लगेच चालू केली. आणि आता जेवढं इझिली मी इथे चालतो ना आम्ही, तेवढं 2 दिवसांनी चालता येणार नाही. इथे आतमध्ये येताच येणार नाही मी. चल तो फोन पण घेऊन गेला ना माणूस. घंटीचं आहे. तिथे पाटी गणपती आहेत त्या साईडला. आता उद्या उद्या हे मीडियासाठी ओपन होणार आहे. तर बघू आता, जर उद्या चान्स भेटला तर येईलच. इथे ना आतमध्ये मुखदर्शनाची लाईन लागते, म्हणजे त्या साईडने येते तिथून बघा. तिकडे ना हनुमानाचं मंदिर, ते त्यांचं मंदिर आहे इथे. यो म्हणजे हे बघा, हां मुखदर्शन आहे. आणि आतमधून तिकडून आहे ना अशी आतमधून जाते नवसाची लाईन, आणि ही मुखदर्शनाच्या इथून. म्हणजे इथूनच तुम्हाला असं बघायचं. हे ओपन होणार सगळं, हे वालं इथून बघा आणि निघा. उद्या नाही लाईट देखो, लाईट. अरे बाबा, इथे पण आता लाईट होते. त्यातून वेगवेगळे प्रकार आहेत लाईटमध्ये. म्हणजे हा रोड आहे ना, हा पूर्ण असा ब्लॉक असणार आता गणपतीच्या टायमाला. हा पण आणि समोरचा पण रोड, आणि हे त्यांचं शयनकक्ष, म्हणजे ते बसायचं असतं. पुन्हा वरती लाईट वगैरे ह्या टायमाला एवढं भारी बनवलं आहे बघा. आमच्या एरियातला काळेवाडीचा विघ्नहर्ता जो आहे ना, त्याचे जरा फुटेजेस बघा.
जाऊया तेजुकायचा राजा बघायला, त्यानंतर आपण गणेश गल्ली बघूया आणि परळचा राजा म्हणजे नरे पार्कचा राजा. त्याला 3 गणपती बाकी आहेत. तो एक गेट झाला, हा एक गेट, गेटच्या समोर थांब, हा एक गेट आहे बघा. हा कशाच आहे? हा असं चिवडा गल्लीचा आहे ना, पण त्याने असंच बनवलं आहे ना. आणि ते चिवडा गल्ली ते माहिती आहे, पण इथून काय असं नाही, म्हणजे एक गल्ली आहेत ना, बेसिकली ते गल्ली आहे, चिवडा गल्ली, मग मसाला गल्ली. तर मसाला गल्लीमधून ती मेन लाईन जाते. चिवडा गल्लीमध्ये पण असते, पण पूर्ण ब्लॉक असतो चिवडा गल्ली. पण तेजुकाय जवळ गाडी लावून आपण त्या साईडला. हा आपण आता आम्ही आलो आहे तेजुकायचा राजा, तेजुकाय जवळ आलो आहे. ते सगळे आपले मित्रच राहतात, आम्ही पण काय ह्याच एरियात राहतो, सगळे मित्रच असतात. सो आता आम्ही आलो गणेश गल्लीजवळ. वरती मूर्ती बघा, महादेवांची मूर्ती. ते उज्जैनची थीम आहे इथे. हा ना, येऊ आपण माझ्या परवा लाईटिंगची व्हिडिओ घेऊ. इथे गणेश गल्लीमध्ये आलो आहे. तर बाहेरला की संध्याकाळी ही वाली वरची लाईट चालू होती, म्हणजे हा तर आलेला, तर आम्हाला सांगतोय आले ना, असं काढून ठेवत जा. मूर्तिकार दीनानाथ वेलिंगकर प्रवेशद्वार, इथे काम चालू आहे. कुठे आतमध्ये जातोय? झालंच नाही. महादेवांची मूर्ती ठेवली आहे. लास्ट टाइम इथे महाराजांची थीम आहे. आडवा पण फोटो काढ. तर उज्जैनचं मंदिर बनवतात आणि इथे गणपती असतो आतमध्ये. बघा इथे आतमध्ये गणपती आहे. नाही, मी हे घरच्या गणपतीसाठी ना त्रिशूळ घेतलं. त्यावर्षी फर्स्ट टाईम आपल्या घरी गणपती आहे, हे पहिलंच वर्ष आहे. त्याचं पण डेकोरेशन आत्ताच करून आलं आणि मग हे व्हिडिओ बनवण्यासाठी आलं. का तर काश्मीरची सिरीज टाकली आहे ना, त्याला व्ह्यूज नाही येत आहेत. तर त्यामुळे आता जो आपला माहोल आहे गणेशोत्सवाचा, त्याचेच व्हिडिओ टाकतो आपण. आता काश्मीरची जी सिरीज आहे ती थांबवली आहे, गणपती झाली किंवा आपण परत त्यानंतर टाकूया. हे आपलं ITC हॉटेल, ते पण बघून घ्या. त्याचा खाली एंट्रन्स आहे बघा. चला, एवढं दाखवण्यासारखं आहे. तर आम्ही तेजुकायला गेलो ना, तिकडे ॲक्च्युअली जरा त्यांचं काहीतरी बोलणं चालू होतं आणि त्यांचं लाईटिंग वगैरे ऑन नव्हती म्हणून दाखवलं नाही. आता गणेश गल्लीचं दाखवलं आणि आतमध्ये त्यांनी बोलले की नको दाखवू, पण आतमध्ये जे डेकोरेशन केलं ते एकदम आतमध्ये गणपतीचं येते. तर आपण ते नंतर जेव्हा दर्शनाला जाऊ ना तेव्हा तर नक्कीच दाखवतो तुम्हाला. आता आपण जरा परळचा राजा, नरे पार्कचा राजा. नरे पार्क हे खूप लोकांना माहिती नाही, आम्ही जे लोकल आहे त्या लोकांनाच माझे नरे पार्क, जास्त लोकांना नरे पार्क माहिती नाही, परळचा राजा म्हणूनच माहिती. आणि इथे मेन म्हणजे ना, इथे जत्रा पण असते. जत्रा सगळे आकाश पाळणा वगैरे लावलेलं असतं, त्याच्यामध्ये माझी फाट टाईम वगैरे बसलं नाही. आकाश पाळणा वगैरे आकाश पाळणा इथे लागलं. जत्रेत पण आहे आपण, जत्रेमधला एक ब्लॉग बनला. माईक मी घेतला होता आणि घाईमध्ये तो घरात राहिला माईक, नाही तर आवाजाने एकदम प्रॉपर आला असता बाईकवरती पण. वाट लागते त्यांच्याशी. लाईट आहे, त्यांचं ग्राउंड आहे आणि इथे पण लाईट अजून चालू नाही झाली आहे. आपण आता उद्या ना परवा येऊ, शुक्रवारी म्हणजे आदल्या दिवशी, तेव्हा ना सगळी लाईट वगैरे भेटेल. त्यांचा बाहेरून गेट बघू आपण. त्या मागे लावतो गाडी. परळचा राजा 4K मध्ये काढला ना असं एकदम प्रॉपर दिसतो. त्याला मेमरी खूप खाते म्हणून मी 4K मध्ये काढत नाही. इथून सगळे मोठे मोठे गणपती समोरून निघतात, हाच तो रोड.
आणि इथे त्यांचा मेन गेट आहे परळच्या राजाचा बघा. समोर भायखळा रोड जातो. तर आता जेवढे मेन तर होते ते दाखवले. अजून खूप सारे गणपती आहेत इथे दाखवण्यासारखे, पण आता लाईट नाही ना कुठेच, मग काय तुम्ही बघणार. तर आपण परवा येऊ. तर असेच रोजचे व्हिडिओ मी ट्राय करेल टाकायचे, म्हणजे 3-4 व्हिडिओ तरी कमीत कमी येतीलच ह्या 10 दिवसाच्या गणपतीमध्ये. आणि जर तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि जुडे रहिये. आणि त्याचबरोबर भेटूया आता आपण डायरेक्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि काश्मीरची सिरीज आता मी थांबवतो आहे, टाकत नाही आहे व्हिडिओ. मे बी एक लास्टचा असेल तो मी टाकेल आणि त्यानंतर मग बाकीचे व्हिडिओ टाकेल. आणि मग आपण व्हिडिओ इथे संपला. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.